नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ मिशन. आपल्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असते मित्रांनो, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावडी, अ, सदोबा तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ करता इथं पदनिर्मिती मान्यता देण्यात आलेली मित्रांनो. इथे ही संस्था ओपन झालेली आहे. त्यासाठी इथं पदनिर्मितीसाठी इथं जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो 10 मार्च 2025चा. सगळी माहिती ऐकून घ्यायची आणि आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, चॅनल न्यू झाल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच. ओके, ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावडी, अ, सदोबा तालुका आन्वी जिल्हा यवतमाळ यवतमाळ येथील पदनिर्मितीस मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आला महाराष्ट्र शासनाकडनं मित्रांनो. 10 मार्च 2025चा जी आर असणार आहे मित्रांनो. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं असणार आहे मित्रांनो. इथं मित्रांनो प्रस्तावनामध्ये आपण बघून घेऊया. इथं प्रस्तावना वाचून घ्या थोडक्यामध्ये. शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र सावडी, अ, सदोबा तालुका आर्नी जिल्हा यवतमाळ संस्थेचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रूपांतर करण्यात संदर्भी शासन निर्णय 15 मार्च 2024 मध्ये मान्यता दिली आहे मित्रांनो. ओके, व त्याकरिता अभ्यासक्रम तसेच आवश्यक खर्चासहित मान्यता देण्यात आली आहे. सदर संस्थेकरिता संदर्भ क्रमांक 2 मध्ये उच्चस्तरीय सचिव समितीने बैठकीत 33 शिक्षकीय पदांची निर्मिती भरण्यास व 11 शिक्षकीय मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या पदांची मान्यता आपल्याला विचारता करून मान्यता मिळालेली आहे मित्रांनो. ओके, शासनाचा निर्णय काय म्हणतो? शासकीय तंत्र माध्यमिक शाळा ओके यवतमाळ संस्थेचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था रूपांतर 23 शिक्षकीय पदांची नियमित, त्यानंतर 11 शिक्षकीय बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात असे 34 पदे निर्माण करण्याची बाब येत आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो इथं 34 पदे रिक्वायरमेंट आलेली आहे. तसेच त्यांची वेतन श्रेणीसाठी दरवर्षी आपल्याला इथं त्यांच्याकडनं एक एक 183.71 लाख खर्चास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. आता जे मित्रांनो याच्यामध्ये आपण बघणार आहोत कटांतरी स्वरूपात आणि नियमित पदे कोणती कोणती असणार मित्रांनो. ओके, हे पण आपण बघून घेणार. आता मित्रांनो इथं आता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण सावलीसाठी इथं यवतमाळ जिल्हा असणार आहे. इथं शिक्षकीय व शिक्षकीय पदांची तपशील दिलेली आहे. आता पदनाम 7व्या वेतनानुसार आपल्याला परमनंट वॅकन्सीला परमनंट सॅलरी असणार आहे याच्यामध्ये. ओके, अशा पद्धतीने असणार आहे. ओके, नियमित मंजूर केलेली पदे वगैरे दिलेली आहेत मित्रांनो. ओके, आता मित्रांनो सगळ्यात पहिलं जे पद असणार प्राचार्य असणार आहे आणि गटाचं पद असणार आहे कनिष्ठसाठी. सॅलरी त्यांना असणार आहे मित्रांनो S20 सॅलरी बेस असणार आहे. 56,100 पासून 1,77,500 एवढी त्यांना सॅलरी असणार आहे. एकूण इथे एक पद असणार आहे. गट निर्देशकसाठी मित्रांनो इथं वॅकन्सी सॅलरी असणार आहे. S15 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी असणार आहे. ते एक पद असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो शिल्प निर्देशक व्यवसाय निर्देशकसाठी मित्रांनो S14 सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार आहे. इथं 12 वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, गणित तथा चित्रकला निर्देशकसाठी मित्रांनो इथं S14 सॅलरी बेस असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 इथं पण त्यांना एक पद असणार आहे मित्रांनो. यामध्ये मुख्य लिपिक करता वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. S13 सॅलरी बेस असणार आहे. हे परमनंट पद असणार मित्रांनो सगळे. इथे S13 सॅलरी बेस असणार 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्या मित्रांनो 7व्या वेतनानुसार इथं एक पद असणार आहे. भांडरपालसाठी मित्रांनो S10 सॅलरी बेस असणार आहे. इथं आपल्याला 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणार मित्रांनो. इथे एक पद असणार आहे. वरिष्ठ लिपिककरिता मित्रांनो आपल्याला इथे सॅलरी असणार आहे. S8 सॅलरी असणार मित्रांनो. S8 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार. इथं 3 वॅकन्सी असणार. लिपिक टंकन लेखनसाठी मित्रांनो S6 सॅलरी बेस असणार मित्रांनो. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. इथे 3 पदं असणार आहे. एकूण इथं 23 पदे जे मित्रांनो नियमित स्वरूपाचे असणार आहे. हे सॅलरी बेस असा असणार आहे. आता जे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारे पदे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही. आता इथं आता पदनाम दिलेलं आहे, मनुष्यबळ दिलेलं आहे. सगळ्यात पहिले एम्प्लॉय ॲबिलिटी स्किल्स निर्देशनासाठी वॅकन्सी असणार आहे 2. चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 4 वॅकन्सी. पारसाठी 3 वॅकन्सी. सफाई कर्मचाऱ्यासाठी 2 वॅकन्सी मित्रांनो. इथं 11 पदे असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. इथे 11 पदे बाह्य यंत्रणेद्वारे असणारे कटांतरी स्वरूपामध्ये आणि परमनंट पदे असणार मित्रांनो 23 पदे. ओके, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. आता फक्त जी आर आलेली 10 मार्चला त्याची लवकरच अपडेट पण येणार आहे मित्रांनो. आता अप्लाय करण्यासाठी ते पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करेल. लवकरच त्याची अपडेट आली की तोपर्यंत आपल्याला या व्हिडिओबद्दल जास्त मित्रांना शेअर करायची आणि अभ्यासाला लागायचे मित्रांनो.
आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. काही शंका असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्त मित्रांना शेअर करायचा. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं. बेल आयकॉनला प्रेस करायचं आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका. त्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुमच्याकडून लगेच जॉईन होऊन जायचं मित्रांनो. ओके. अशीच अपडेटसाठी मित्रांनो आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.